तसं पाहिलं तर याच्यामध्ये गळ्यात हार बीर घालून मिरवण्यासारखं काहीही नाही आहे. पण आपले साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे भक्त हे आज खूप जास्त खुश आहेत. त्यांचं स्वागत करतायत. त्यांचा गोदी मीडिया सगळीकडे जे टाळ्या वाजवणं चाललेलं आहे ते इतकं हास्यास्पद आहे. पुढच्या 5 मिनिटात तुम्ही फक्त ऐका, तुम्हाला सुद्धा कळेल की हे कशा प्रकारे तुमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत आहे, ते तुम्हाला उल्लू बनवत आहे. त्यांना असं वाटतं की तुम्हाला अक्कल नाही आहे. कसं मी तुम्हाला सांगते. आता आपल्या पंतप्रधानांच्या गळ्यामध्ये हे जे हार बीर माळा टाकून सजवण्याचं चाललेलं आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प म्हणजेच अमेरिका ह्याने भारतावरचा टॅरिफ 25% वरून 18% असा कमी केलेला आहे. म्हणून आपण खुश आहोत, आपण फोन केला, आपलं सगळं सक्सेसफुल झालं असं यांचं सांगणं आहे. खरं पाहिलं तर नरेंद्र मोदी जेव्हा नव्हते, म्हणजे मोदींच्या आधीचा एरा जेव्हा युपीएचं सरकार या ठिकाणी होतं, तेव्हा अमेरिका भारताकडून फक्त 3 ते 5% टॅरिफ घेत होतं. आता ते टॅरिफ घेत आहे 18%. आता 3 किंवा 5%वरून जेव्हा 18%वर गेलं, ही मिरवण्यासारखी गोष्ट आहे की लाजिरवाणी गोष्ट आहे? दुसरीकडे भारताने अमेरिकेवर किती टॅरिफ लावलंय? तर भारताने अमेरिकेवर 0% टॅरिफचं जे आहे ते घोषणा केली असं डोनाल्ड ट्रम्पने लिहिलंय. म्हणजे अमेरिका आपल्याकडून 18% घेणार आणि आपण अमेरिकेकडून 0% घेणार. म्हणजे अमेरिकेमधून कापूस येणार, तेल येणार, सगळं सगळं येणार 0% टॅरिफनी, स्वस्त येणार. त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं जे काही पिकलेलं असणार आहे ते कुणीही खरेदी करेल की नाही हा प्रश्न आहे. आता हे जे सगळं स्वागत चाललेलं आहे त्याच्यापासून तुम्ही का दूर राहायचं? उदाहरणार्थ हा पेन आहे, हा पेन 3 रुपयाचा आहे. 3 रुपयाचा पेन आहे. दुकानदार म्हणतो की नाही नाही हा म्हणजे आधीच्या गिरायकाला दुकानदारांनी हे 3 रुपयाला विकला होता, पण तुम्ही आल्याच्या नंतर दुकानदार म्हणतोय हा पेन 10 रुपयाला आहे. मग तुम्ही थोडंसं म्हणता अरे नाही थोडं कमी करा, थोडं कमी करा. मग तो दुकानदार खूप तुम्ही मागे लागता, गिडगिडता, मी काही करायला तयार आहे, तुम्ही मला नाचायला सांगा, तुम्ही मला गायला सांगा, काही पण म्हणजे मी काही करायला तयार आहे. मग तो दुकानदार म्हणतो ठीक आहे तुला 10 नाही, एक काम करूया 8 रुपये दे, चल 8 रुपये. मग तो म्हणतो अरे वा 10 वरून 8 रुपयावर आणलाय हा पेन. खुश होतो पोरगा, घरी जातो आणि घरी गेल्यावर घरच्यांना म्हणतो माझ्या गळ्यात हार टाका, माझी आरती म्हणा, मला फुलं वाहा, माझी काय पेढे वाटा पेढे. मी 10 रुपयाचा पेन 8 रुपयाला आणलेला आहे. पण तुम्ही विसरला, हा पेन पहिले किती रुपयाला होता? 3 रुपयाला होता. आधीच्या काळात किती होतं टॅरिफ? 3% होतं. काही गोष्टींवर 5% होतं. तर असाच प्रकार आहे आपल्या मोदी साहेबांचा. पण ते 2014ला जसं त्यांनी तुमच्या डोळ्यात धूळ फेकली तसे ते प्रत्येक क्षणाला धूळ फेकण्याचे हे सगळे प्रयत्न करत असतात. सगळ्या मीडियावर फोटो येतोय, व्हिडिओ येतोय, वा 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 किती आनंद, किती खुश, एक फोन केला आणि झुकला ट्रम्प. बरं, अजून एक गोष्ट सांगायचीच राहिली. हा पेन जेव्हा दुकानदाराने तुम्हाला विकला तेव्हा दुकानदार काय म्हणला माहितीये? ठीक आहे चल 10चा पेन तुला 8ला देतो, पण माझ्या कंडिशन आहे. काय? इथून पुढे दुसऱ्या कोणाच्याही दुकानातून तू कधीही पेन घ्यायचा नाही. तुम्ही म्हणाल ठीक आहे. इथून पुढे मी सांगेल तेच, म्हणजे माझ्याच दुकानातून तू हा पेन घ्यायचा. अजून इथून पुढे माझ्याकडून ह्या गोष्टी तू ह्या किमतीलाच घ्यायच्या. म्हणजे बघा, दुकानदार इतरांना हा 3 रुपयाला 5 रुपयाला विकतो हा पेन, पण तुम्हाला फक्त त्यांनी किती रुपयाला केलाय? तुम्हाला 8 रुपयाला केलाय. पण तुम्ही 10वरून 8वर आणलं याच्यामध्येच खुश आहात. आणि हे जेव्हा मोदीजी गळ्यामध्ये माळा बिळा टाकतात ना, तेव्हा त्यांनी देशाला हेही सांगायला पाहिजे की जेव्हा हे केलंय त्यांनी 18%वर आणलंय त्याच्यासाठी या देशासोबत काय काय तुम्ही केलेलं आहे, काय काय मान्य केलेलं आहे. उदाहरणार्थ अमेरिका काय म्हणलाय की ओके हा चला टॅरिफ कमी करतो, पण इथून पुढे भारत अमेरिकेकडून तेल खरेदी करणार नाही. सॉरी, इथून पुढे भारत हा रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. रशियाकडून स्वस्तात तेल मिळत होतं आपल्याला. अमेरिका म्हणतो नाही नाही, आता काय भारत कोणाकडून? व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल, इराणकडून तेल खरेदी करणार नाही. भारत म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणसाल तसं. त्याच्यानंतर इथून पुढे आमच्या वस्तू भारताने 1 रुपया पण टॅक्स लावायचा नाही, 0 टॅरिफवर आमच्या वस्तू घ्यायच्या. त्याच्यानंतर अजून माहित नाही काय काय कागदावर अजून काय काय वेगवेगळ्या गोष्टी असतील.
ज्या लिहिल्या नसतील या दोघांनीही ट्विटमध्ये, या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या आहे. आणि आपल्याला हे खुळखुळ दाखवत आहे, हे गळ्यामध्ये माळा घालण्याचे जे जे प्रकार आहे 2014 पासून तुम्हाला अजूनही जर कळलं नसेल तर आता कळून घ्या. भारत सार्वभौम देश आहे. सार्वभौम म्हणजे भारतासोबत काय करायचं हे भारताचे लोक ठरवतील. पंतप्रधान ठरवेल ना रशियाकडून घ्यायचं का नाही, तो ट्रम्प म्हणेल की नाही नाही घेऊ नका, तुम्ही मानता? आपल्या देशाला असे पंतप्रधान पाहिजे आहे की जे म्हणतील की तुम्ही नका ठरवू आम्ही कोणाकडून तेल घ्यायचं नाही घ्यायचं, आम्ही ठरवू ना आमचं. रशिया आणि भारताची मैत्री खूप चांगली आहे, खूप जुनी मैत्री आहे. एकतर त्यांच्याकडून स्वस्तात तेल मिळत होतं. हे सगळे इकडचे सगळे संबंध बिघडवून टाकलेले कशासाठी? अमेरिकेसोबत काय संबंध खूप चांगले नाही होणार आहे. कारण 56 वेळा तर तो म्हणलेलाच आहे की भारत पाकिस्तानचं युद्ध मी थांबवलं. त्याच्यानंतर अजून काय काय कॉम्प्रोमाइज केलेलं आहे, त्या अदानीची तिथे केस चाललेली आहे, त्याला वाचवण्यासाठी हे सगळं. कशासाठी हे चाललंय माहिती नाही. इथून पुढे बघून घ्या, भारताच्या वस्तू 18% टॅक्सनी जाणार आणि आपल्या वस्तू आणि त्यांच्या वस्तू आपल्याकडे 0 टॅरिफनी येणार, स्वस्तात येणार. कापूस, तेल, सगळं सगळं, साखर काय नाही सगळं. आणि इथले लोक म्हणजे बाहेरून येणारा माल खूप स्वस्त असेल तर इथले जे लोकल लोक आहेत त्यांच्या रोजगाराचा खूप मोठा प्रश्न तयार होऊ शकतो. याच्यावर विचार केला पाहिजे. हे जे हार तुरे मिरवत आहेत की नाही, याच्यासाठी यांना पगार मिळतो, ते पण काम नीट करत नाहीये, हे समजून घ्या. तर या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया मला सांगा. मी आज पण पेपरला लोकसत्ताला पण आलेली आहे बातमी. काय म्हणतात, अमेरिकेकडून आयात शुल्क कपात. ओ हो, लोकसत्तांनी हे लिहायला पाहिजे होतं, भारतांनी 0% व्याजावर मान्य केलेलं आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणार नाही हे मान्य केलेलं आहे. भारताने काय काय कॉम्प्रोमाइज केलेला आहे असा प्रश्न विचारायला पाहिजे होता. पण सगळे दलाल मीडियावाले काय म्हणतायत की म्हणे बघा बघा एका फोनवर ट्रम्प झुकला. आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगितलेली आहे ती लक्षात ठेवा. मोदीच्या काळाच्या आधी भारतावर अमेरिका फक्त 3 ते 5% टॅरिफ लावत होता, आज तो 18% लावतो आहे. या सगळ्या गोष्टींवरच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.